नमस्कार, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो डीएस. नमस्कार, मी शंकर डावरे आपलं डीएस किचनमध्ये परत स्वागत करत आहे. आज आपण करणार आहे भरलेल्या वांग्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने. हे मी 4 वांगे कट करून पाण्यात भिजू घातलेत. हे बघा, आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय. ह्याच्यामध्ये आपण हळद, कांदा मसाला, लाल तिखट आणि मॅगी मसाला टाकलाय. कोथिंबीर घेतली आपण, कांदा घेतलाय एक, अर्धा टोमॅटो घेतलाय, थोडेसे तीळ घेतले आणि कढीपत्ता घेतलाय. गरम मसाला घेतलाय, हळद घेतली, कांदा मसाला आहे, घरातला लाल तिखट आहे आणि गोडा मसाला आहे. चला तर मग आपण आता हे सारण भरूयात सगळं वांग्याच्या ह्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घेऊयात. हे तीळ पण टाकलेत, थोडस पाणी घालूयात, अगदी थोडस. सगळं मिक्स करून घेऊ आणि हे सगळं वांग्यामध्ये भरून घेऊ. छोटी छोटी कवळी वांगी आहेत, बारके, चवीला पण छान लागतात. बघा, अशी भरून घेऊ सगळे वांगे प्रॉपर. वांगे भरून झालेत आपले. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. तेल टाकूयात. हे 2 पळी तेल घालूयात त्याच्यामध्ये. थोडस जिरं, थोडस हिंग, त्यात कांदा टाकूयात, टोमॅटो सगळं मिक्स करून घेऊयात. थोडस एकदम अगदी मीठ घालूयात, कारण की आपण शेंगदाण्यात मीठ टाकलेले. थोडस मीठ घालूयात नॉर्मल. मिक्स करून घेऊयात. एकदम थोडे थोडे हळद थोडीशी, कांदा मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, घरातले लाल तिखट अर्धा चमचा, गोडा मसाला अर्धा चमचा. सगळे थोडे थोडे मसाले यूज केले. थोडा काश्मीरी लाल तिखट थोडासा. सगळं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकून सगळं टाकून दे. थोडस पाणी घालूया. आता त्याच्यामध्ये हे सगळं वांगे टाकून देऊ. सगळे मिक्स करू पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात 5-10 मिनिटं. बघा, झाकण काढले आपण. बघा, असं परत पाणी सुटले. त्याच्यामध्ये थोडस आपण इकडे तिकडे जरा थोडस हलूयात. बारीक गॅस केलेला आहे मी, एकदम बारीक. हे आपली भरलेली रेडी आहे. अजून 10-15 मिनिटं अजून शिजवून घेतो, मग आपली भाजी रेडी होईल. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला अजून सबस्क्राईबर केलं नसेल तर आताच करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ही आपली वांग्याची भाजी रेडी आहे, झटपट होणारी, न वाटण करता. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.